हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर त्यामध्ये PSI प्रिलिम एक्झाम 2011ची क्वेश्चन पेपर आणि STI प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची आपली झालेली आहे. तर मित्रांनो, ती व्हिडिओ तुम्ही बघितलेली नसाल तर ते लेक्चर अपलोड केलेले आहे, तर ते बघून घ्या. आज आपण MPSC ग्रुप बी ASO प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची बघणार आहोत. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा PIQ सिरीज पण आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये 2014, 15, 16 आणि 2017 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहेत. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, तुम्हाला MPSCच्या नोट्स किंवा मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 1 पासून तर 20 पर्यंतचे क्वेश्चन हे मॅथ आणि रिझनिंगचे आहे, त्यामुळे ते घेतलेले नाही आहे. तर आता आपण सायन्सचे क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न, 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल? तर ऑप्शन आहे 10 युनिट, 360 युनिट, 0.36 युनिट आणि 0.1 युनिट. तर जर आपण 60 वॅटचा शक्तीचा एक बल्ब जर 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल? तर 0.36 युनिट एवढी ऊर्जा वापरली जाईल. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. तर 1000 वॅट म्हणजे 1 युनिट. नेक्स्ट क्वेश्चन, एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्य काल 4 तास आहे, तर 3 अर्ध आयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्साचा ऱ्हास होईल? तर ऑप्शन आहे 1/8, 7/8, 1/4 आणि 3/4. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड 7/8. जर एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल जर 4 तास असेल तर 3 अर्ध आयुष्य कालावधीनंतर त्याचा कितव्या हिस्साचा ऱ्हास होईल? तर तो 7/8 होईल. कारण अर्ध आयुष्यकाल हा म्हणजे हाफ लाईफ हा 4 तास आहे, तर त्याच्या हाफ लाईफ होण्यासाठी पण 4 तास लागतील, त्यानंतर पुन्हा 4 तास लागतील. मग तेव्हा किती हिस्सा राहील? तर तेव्हा फक्त 7/8 एवढा हिस्सा राहील. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रत्येक युनिटला ₹5 दराने सौरशक्तीचे एका वर्षाचे बिल किती होईल? तर ऑप्शन आहे फर्स्ट 85 × 10⁻17, सेकंड 35 × 10⁻17, थर्ड 10⁻17 आणि फोर्थ 12 × 10⁻17. तर जर प्रत्येक युनिटला ₹5 दराने सौरशक्तीचे एका वर्षाचे बिल विचारले आहे, तर 1 युनिट म्हणजे किती? तर 1000 वॅट. आणि एका युनिटचे किती रुपये सांगितले? तर ₹5 दर. तर एका वर्षाची किती होईल? तर ते 35 × 10⁻17 एवढे होईल. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाहकातील 2 विद्युतमधील विद्युत विभावांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशाद्वारे व्यक्त केला जातो? तर ऑप्शन काय दिले आहे? V कार्य भागिले प्रभार, दुसरं V कार्य भागिले काळ, तिसरं V प्रभार भागिले काळ आणि चौथं V प्रभार भागिले कार्य. तर जर वाहकातील 2 बिंदूमधील विद्युत विभावांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशाद्वारे मोजला जातो? तर तो वर्क भागिले चार्ज म्हणजे कार्य भागिले प्रभार. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. V कार्य भागिले प्रभार. नेक्स्ट क्वेश्चन, एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलनकाल काय होईल? तर ऑप्शन आहे कमी होतो, सेकंड प्रथम कमी होतो व नंतर वाढतो, थर्ड काय दिले प्रथम वाढतो व नंतर कमी होतो आणि चौथं वाढतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? जर एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी जर छोटे छिद्र असेल आणि जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलनकाल काय होईल? तर तो प्रथम वाढेल आणि नंतर कमी होईल. तर ऑप्शन थर्ड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, +4 मीटर आणि -2 मीटर नाभी अंतर असलेले 2 पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभी अंतर किती असेल? तर ऑप्शन काय दिलं आहे? -4 मीटर, दुसरं +2 मीटर, तिसरं +4 मीटर आणि चौथं -2 मीटर. तर याचं उत्तर काय राहील? जर हे 2 नाभी अंतर असलेले म्हणजे +4 आणि -2 मीटर,
तर दोन पातळ भिंग एकमेकास स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या सहयोगी भिंगाचे नाभी अंतर किती असेल, तर ते -4 मीटर एवढे असेल. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात. तर ऑप्शन काय, कार्बन टेट्राक्लोराइड, सेकंड मिथेन, थर्ड क्लोरोफॉर्म, चौथं फ्रेऑन. तर एअर कंडिशनरमध्ये काय वापरतात, तर ते फ्रेऑन वापरतात. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. फ्रेऑन हे केमिकल वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास ते द्रावण काय असते. तर ऑप्शन आहे आम्लधर्मी, आम्लाधर्मी, तिसरं अल्कलाईन आणि चौथं उदासीन. जर एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास ते द्रावण काय असते, तर ते न्यूट्रल असते म्हणजे उदासीन असते. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. आणि जर pH 7पेक्षा कमी जर असेल तर ते काय असतं, तर ते ॲसिडिक असतं ते द्रावण म्हणजे आम्लधर्मी असतं. आणि 7पेक्षा जास्त असल्यास ते आम्लाधर्मी असतं. आणि 7पेक्षा कमी असल्यास म्हणजे 1 किंवा 2 जर एवढं कमी असेल तर ते जास्त प्रमाणात ॲसिडिक असतं. आणि बेसिसमध्ये म्हणजे आम्लारीमध्ये जर ते 13 किंवा 14 जर असेल तर ते जास्त प्रमाणात आम्लाधर्मी असतं. तर हे लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, अल्फा बीटा गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. तर ऑप्शन आहे गॅमा ग्रेटर दॅन बीटा ग्रेटर दॅन अल्फा, सेकंड अल्फा ग्रेटर दॅन बीटा ग्रेटर दॅन गॅमा, थर्ड काय आहे बीटा ग्रेटर दॅन अल्फा ग्रेटर दॅन गॅमा आणि फोर्थ अल्फा ग्रेटर दॅन गॅमा आणि ग्रेटर दॅन बीटा. तर जेव्हा अल्फा बीटा गॅमा ही किरणं जर एखाद्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याची क्षमता किती असते, तर म्हणजे त्यांची पेनिट्रेशन पॉवर, तर ती सर्वात जास्त गॅमाची असते, त्यानंतर बीटाची आणि त्यानंतर अल्फाची. आणि गॅमा किरणं हे म्हणजे प्रकाशाच्या स्पीडने जात असतात म्हणजे गॅमा किरणांची स्पीड पण जास्त असतो आणि पेनिट्रेशन पॉवर पण जास्त असते. तर 1 नंबरला काही मग गॅमा, त्यानंतर बीटा आणि त्यानंतर अल्फा. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणती संयुक्त तापविली असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. तर ऑप्शन आहे क्युप्रिक ऑक्साईड, सेकंड मर्क्युरिक ऑक्साईड, तिसरं झिंक ऑक्साईड आणि चौथं ॲल्युमिनियम ऑक्साईड. तर याचे उत्तर काय आहे, तर मर्क्युरिक ऑक्साईड. तर मर्क्युरिक ऑक्साईड हे जर मध्यम तापमानावर जर तापवले तर त्यातून ऑक्सिजन हे बाहेर पडते. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात. तर ऑप्शन आहे गोठणबिंदू, दुसरं द्रवणांक, तिसरं दवबिंदू आणि चौथं उत्कलनांक. तर ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते तर त्या तापमानाला काय म्हटले जाते, तर दवबिंदू म्हटले जाते म्हणजे ड्यू पॉईंट. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि द्रवणांक कशाला म्हणतात, तर त्याचं बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर ज्या पॉईंटला होते त्या तापमानाला काय म्हटलं जातं, तर द्रवणांक म्हटलं जातं म्हणजे मेल्टिंग पॉईंट. आणि उत्कलनांक कशाला म्हणतात म्हणजे बॉइलिंग पॉईंट. तर पाणी किंवा कोणतं पण द्रव जे त्या तापमानाला त्याची वाफ होत असते तर त्या तापमानाला काय म्हटलं जातं, तर उत्कलनांक. त्या पॉईंटला बॉइलिंग पॉईंट म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन 3 दवबिंदू. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होत असते. तर ऑप्शन आहे गव्हाचे शेत, दुसरं भाताचे शेत, तिसरं कापसाचे शेत आणि चौथं भुईमुगाचे शेत. तर मित्रांनो, मिथेन वायूची निर्मिती कशापासून होते, तर ते भाताच्या शेतामधून होत असते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी गलगंड यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन आहे अन्नातील आयोडीनची कमतरता, दुसरं औटुग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, तिसरं रक्तामधील आयोडीनचे I2 अतिवेगाने शोषण होणे आणि चौथं काय वरीलपैकी सर्व. तर मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे, तर वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. तर अन्नातील आयोडीनची कमतरतेमुळे पण मानवी गलगंड होऊ शकतो किंवा मग औटुग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे ते पण त्याचं कारण असू शकतं, ते पण कारण आहे. आणि तिसरं काय रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे त्यामुळे पण मानवी गलगंड होऊ शकतो. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे त्याचे कारण काय आहे, म्हणजे एक जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात, दुसरं येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे, तिसरं किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेगवान असते आणि चौथं
किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्ष टिकतात. तर याचे उत्तर काय आहे? तर इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते. त्याचं कारण काय आहे? तर जनुकीय परिवर्तित जीवाणू हे ते तयार करत असतात. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित बोक्रा निर्देशक खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो? तर ऑप्शन आहे की किलोग्रॅममधील वजन आणि मीटरमधील उंची, दुसरं सेंटीमीटरमधील उंची आणि 100, तिसरं काय मीटरमधील उंची आणि किलोग्रॅममधील वजन, चौथं किलोग्रॅममधील वजन आणि सेंटीमीटरमधील उंची. तर याचं उत्तर काय आहे? तर मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी जर बोक्रा निर्देशक कोणाच्या वजाबाकीने मिळत असतो तर तो सेंटीमीटरमधील उंची आणि 100. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. त्यातून वजा केल्यानंतर मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन, मादक पेय तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरले जात नाही. तर ऑप्शन आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज, ईस्ट आणि यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, मादक पेय तयार करण्यासाठी काय वापरले जात नाही? तर ते ईस्ट वापरले जात नाही. ग्लुकोज पण वापरलं जातं आणि फ्रुक्टोज पण वापरलं जातं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते? तर ऑप्शन आहे 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती, दुसरं गरोदर स्त्री, तिसरं शेतावर काम करणारी व्यक्ती आणि चौथं शास्त्रज्ञ. तर याचे उत्तर काय आहे? तर अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज कोणाला असते? तर ती 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती त्यांना लागते. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. 12 ते 18 वर्षातील व्यक्तींना वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात प्रथिनांची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन, मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखवले जातात कारण, ऑप्शन काय दिले? मेद हा आपल्या पेशीमध्ये सहजरित्या शोषले जातात, दुसरं मेद आपल्या पेशीमध्ये अनेक प्रकारची कार्य करतात, तिसरं मेदाचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते आणि चौथं मेद आपल्या पेशीमध्ये कधीही साठवले जात नाही. तर याचे उत्तर काय आहे? जर मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखवले जाते कारण मेदांचे ऑक्सिडीकरण हे सहजरित्या होत असते. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे सामाजिक आरोग्य, आरोग्य विकास, वैयक्तिक आरोग्यशास्त्र आणि चौथं सामाजिक आरोग्यशास्त्र. तर याचं उत्तर काय आहे? तर मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते? तर आरोग्य विकास म्हणतात. तर ऑप्शन सेकंड याचं योग्य आन्सर आहे, हेल्थ डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? तर ऑप्शन आहे उच्च रक्तदाब, मधुमेह, तिसरं कुष्ठरोग आणि चौथं वरीलपैकी 1 व 2 दोन्ही. तर कोणता रोग वंशागत आहे? तर तो आहे उच्च रक्तदाब आणि मधुमेह, म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे वंशागत चालत आलेले रोग आहेत. फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2 वरीलपैकी दोन्ही पण.